अव्हेंजर्स आणि टीम फॅन्टम. चला लवकर, ज्या संघानं इथे फील्ड करण्याचा निर्णय घेतला असेल, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असेल, त्यांना विनंती आहे लवकरात लवकर इथे क्षेत्ररक्षण फिल्डिंग सेट करायची आहे. अव्हेंजर्स विरुद्ध फॅन्टम ही मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. या अगोदर सन्माननीय पंकजी भंडारी सर आणि सन्माननीय संदीपजी पिचा सर यांचं वेलकम केलं गेलंय. ही दोन नावं या आयोजन समितीतील महत्वाची नावं, मोठी नावं, या संपूर्ण समितीला, या कमिटीला ते लीड करताय, या कमिटीचं ते नेतृत्व करताय. मित्रांनो, आयुष्यामध्ये नेतृत्व आणि कर्तृत्व हे कोणाकडनं उसणं घेऊ शकत नाही, ते स्वतःहून निर्माण करावं लागतं. या दोन्ही मान्यवरांनी ते निर्माण केलंय, म्हणूनच ते या आयोजन समितीला लीड करताय. ऑन साइडला खेळून काढलाय, पहिला बॉल आहे तिथे, खेळाडू अवेलेबल आहे. सुरुवात शांततेने होते, संयमाने होते. तगडा प्रहार, अगदी बॅक टू द बॉलर खेळून काढले तर ऋषभ आहे तिथे, मात्र हाताला स्पर्श करत चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल करतोय. मयूरजी भन्साली यांच्या बॅट मध्ये ही सिंगल येते. धावफलक 1. ऋषभ चोरडिया बॉलिंग ट्रॅकवर, डावखोऱ्या हाताचे गोलंदाज, लेफ्ट आर्म गोलंदाज. यावेळेस चेतनजी कोचर, अगदी बॉलला जाऊ दिलं गेलं. सरळ बॅटने चेंडूला इथे खेळून काढताय, आहे तिथे खेळाडू आहे, चांगलं फील्ड करताय, कुठली घाई केलेली नाहीये. सेन्सिबल स्टार्ट, संयमी सुरुवात. इथे मात्र जागा बनवली आहे, सफल झाले आणि फटका खेळण्यामध्ये देखील सफल झाले. 4 रन. धावफलक 6. ड्राइव्ह केलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, इट्स अ 4 रन. चेतनजी कोचर, मिस्टर ऑफ साइड. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला इथे रीड करताय बॅट्समन. इथे बॉलिंग ट्रॅकवर देखील, बॉलिंग मार्कवर देखील बदल करताय ऋषभ. हलक्या हाताने चेंडूला इथे ढकललाय. इथे मात्र गोलंदाज आणि नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅटर यांच्यामध्ये मात्र थोडीशी धडक झाली आहे, मात्र सुरक्षितपणे बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचताय मयूर. आणि यासोबतच पहिल्या षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम अव्हेंजर्स संघ जाऊन पोहोचेल या 2 चौकारांच्या मदतीनं 12 धावांवर. 1 ओव्हर के बाद 12 रन. बॉलिंग ट्रॅकवर आलेत आता शुभम आलेत, शुभम पिचा आलेत. अनुभवी गोलंदाज, एक्सपिरियन्स बॉलर. समोर खेळलाय डाऊन द ग्राउंड, वाह, बॅक टू द बॉलर. चांगलं कलेक्शन यावेळेस फॉलो थ्रू मध्ये शुभम कडनं. इथे बॉल अप्रतिम, त्याही पेक्षा दर्जेदार विकेट किपिंग विकेटच्या मागच्या बाजूला ऋषभ यांच्याकडनं. सुपर, अप्रतिम विकेट किपिंग. ड्राइव्ह केलाय, नो चान्स, स्टँड अँड डिलिव्हर, 4 रन्स. स्कोरबोर्ड 16-16. अगदी कार्पेटच्या मदतीनं खेळलेला आणखी एक दर्जेदार, आणखी एक क्लास दाखवणारा फटका, 4 रन्स.
20 रन्स, 20 धावा. ऑन साइडला पूल केलाय, मात्र बीमर असल्या कारणामुळे हा चौकार. स्कोरबोर्ड समोर ड्राइव्ह केलाय, चांगला फील्ड होत आहे. इथे चेंडूला अडवला जातोय. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 3 धावा इथे वाचवल्या जात आहे. या सिंगल सोबत धावसंख्या पुढे जाईल. 26 धावा धावपलकावर लागताय. एक महत्वाची विनंती असेल, जैन समाज ट्रस्टी घोटी शहर आदरणीय वालचंदजी चौडिया सर, आपल्याला विनंती असेल कृपया आपण तिथे न बसता VIP डायसवर आपण स्थानापन्न व्हावं, मुख्य मंचावर आपण यावं, आपल्याला विनंती असेल. मुख्य मंचावर आपण यावं, तिथनं या मॅचचा आनंद आपण घ्यावा, आपल्याला विनंती असेल. यस, थँक्यू. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 26 धावा. 2 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. टीम अव्हेंजर्स संघ बॅटिंग करतोय. या संपूर्ण स्पर्धेचा प्रवास जर आपण बघितला असेल, आज स्पर्धेची ही 5वी रात्र. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण खेळ बघितला असेल तर निश्चितच ही विकेट फलंदाजांना साथ देणारी राहिली आहे. जर तुम्हाला इथे या मैदानावर या विकेटवर सामना जिंकायचा असेल तर निश्चितच 90+ किंवा त्याही पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. पहिला बॉल. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला इथे कट केलाय आहे. तिथे निखिलजी आहे, रिटर्न केलाय, मात्र बॅकअप आहे तिथे. श्रीपालजी आहे, चेंडूला स्टॉप करताय. धावफलक 1 ने पुढे जाईल. 27 धावा, 27 रन्स. ही स्पर्धा आणखी एका ऐतिहासिक कारणासाठी सातत्याने लक्षात राहील. ओव्हर द बॉलर हेड, इट्स अ 4 रन्स. कालचा खेळ, काल अनेक रेकॉर्ड्स इथे क्रिएट केले गेले. जितू काका यांच्या बॅटमध्ये आलेले 7 बॉल मध्ये 7 चौकार. इथे मात्र मितेश भाई यांच्याकडनं थोडंसं मिसफील्ड होत आहे. नो बॉल साठी रिव्ह्यू असेल, अंपायर्स कॉल. आमचे तिसरे पंच हा निर्णय इथे तपासतील. ही स्पर्धा आणखी एका महत्वाच्या कारणासाठी लक्षात राहील. हे 3रं सीझन, विशेषतः मितेश भाईंसाठी ही स्पर्धा निश्चित लक्षात राहील. याचं कारण की ॲज अ बॅचलर म्हणून हा त्यांचा शेवटचा सीझन आहे मितेश चोरड्या यांचा. हे महत्वाचं. समोरच्या स्क्रीनवर आपण बघू शकाल. कालचा दिवस निश्चितच अविस्मरणीय राहिलाय, स्पेशल राहिलाय. न भूतो न भविष्यतो या पद्धतीचे जितू काका यांचं प्रदर्शन राहिले. 7 बॉल मध्ये 7 चौकार, एक रेकॉर्ड बनवला गेला. धावफलक जर 31 धावा धावपलकावर लागताय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. स्कोरबोर्ड 35. ऋषभ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चांगला फील्ड इथे मितेश यांच्याकडनं संपूर्ण शरीर बॉलच्या मागे झोकून देत आहे. ओहो, इथे प्रयत्न पडताय, कमी मिळेल. 4 धावांची हमी. चौकार 4. $39, 39 रन. यावेळेस कट केलाय, खरा फील्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. 4 धावा. $43 रन्स. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा. रितेश मोदी आले. इथे मिस टाइम स्ट्रोक, टॉप एज. इट्स आउट ऑफ द पार्क. चेतन कोचर आउट.
इथे मात्र निश्चितच टीम अव्हेंजर्स संघाला फार मोठा धक्का बसलाय. इन फॉर्म बॅटर चेतनजी कोचर मात्र इथे चुकीच्या फटक्यावर बाद झालेत. मैदानाच्या बाहेर चेंडू पाठवला जातोय, त्या माध्यमातून ते बाद झालेत. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र आलेत, महेंद्र भन्साळी आलेत. आणखी एक हो खराब स्ट्रोक. बॅक टू बॅक सलग दुसरा बॅटर आउट. मोदी है तो मुमकिन है. सलग 2 बॉल 2 विकेट ऑन अ विकेट हॅट्रिक. इथे मात्र विकेट हॅट्रिकची संधी मिस केली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, यष्टा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न देखील इथे श्रीपाल यांच्याकडनं फसलाय. मात्र चांगलं फील्ड त्यांच्याकडनं केलं गेलंय. विकेट हॅट्रिकची संधी देखील रितेशजी मोदी यांच्याकडनं मिस होते. धावफलक 44. चांगला बॉल, चांगला बॉल. जिथे नामांकित गोलंदाज इथे फटके खाताय, तिथे मात्र एक्सपिरियन्स गोलंदाज आपला अनुभव पणाशी लावताय. चांगली गोलंदाजी करताय मोदी साहेब. फुल टॉस समोर, बॅक टू द बॉलर. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत फक्त 5 बॉल मध्ये 1 धाव खर्च केली आहे. 2 विकेट मिळवल्यात त्यांनी. ऑन साइड ला खणखणीत चौकार. 4 षटकाची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल टीम अव्हेंजर्स 2 गडी बाद 48 धावा. या दरम्यान आमचे लेजेंड्स, अनेक मान्यवर इथे या स्पर्धेसाठी, या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी हजेरी लावताय. त्या सर्वच मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय सुरेशजी पिचा सर, त्यानंतर विजयजी चोरडिया सर, सन्माननीय मुन्नाजी पिचा सर आणि सन्माननीय गिरधारीजी दायमा सर, ही सर्वच मान्यवर मंडळी इथे या मॅचला, या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी उपस्थित राहत आहे. $52 रन्स. बॅकफुटला जात असताना कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय, मात्र रिषभ आहे तिथे. चेंडू अडवत आहे, कुठली धाव नसेल. डॉट बॉल येतोय. वाह वाह, चांगला बॉल. अगदी चेंडू इतका वळाला की निश्चितच बॅट्समन निखिल यांना नाही कळाला. चांगला इथे ऑफ कटर. लेग स्पिन बघायला मिळतोय मितेशजी. इथे मात्र खराब फील्ड. 4 रन्स. $56 धावा. 2 गडी बाद 56. इथे चांगला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता निखिलजी खाबिया. ओ यस, इट्स अ क्लियर. होते 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल टीम अव्हेंजर्स संघ 3 गडी बाद 56 धावा. 56 धावा निश्चितच थोडस कमी टोटल बघायला मिळते धावफलकावर. या अगोदर देखील मी सांगितलं होतं. ओहो, चांगला फील्ड. सुपर सुपर. मोदीजी इथे मात्र बिटवीन द गॅप, नो चान्स. इट्स अ 4 रन्स.
60 धावा. इथे ओहो हो, अगदी कम नशिबी ठरताय मयूर भन्साळी. फटका तगडा होता, कडक स्ट्रोक होता, मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड तिथे मात्र चेंडू अडवला जातोय दुर्दैवानं. इथे मात्र विकेटच्या बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. इट्स अ वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळेल. धाव संख्या 61 आहे. मितेश भाई 4 रन्स. आहे ओहो आता ही बिग मिस्टेक. $69 runs. थँक यू डीजे. थँक यू व्हेरी मच. व्हॉइस ऑफ नाशिक सन्मान्य मुन्नाजी शाह सर यांचं इथे शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम मुन्नाजी सर. यानंतर आमचं अंपायरिंग पॅनल मधील महत्त्वाचं नाव एक्सपिरियन्स क्रिकेटर आणि अनुभवी पंच सन्मान्य किशोरजी मखाणे सर म्हणजेच फ्रेंड ऑफ सर यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. या दोनही लेजंड्सचं JPL ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत. टीम फॅन्टम या संघाला ही मॅच जिंकण्यासाठी 70 धावांची आवश्यकता. या पुढच्या 6 धावांमध्ये टीम फॅन्टम संघ ह्या 70 धावा कशा पद्धतीने पूर्ण करतो की नाही याचं उत्तर देण्यासाठी समालोचन कक्षामध्ये उपस्थित झालेत आमचे सहकारी समालोचक सन्माननीय मुन्नाजी शाह सर. आपला आवाज, लाडका आवाज, दमदार आवाज मुन्नाजी शाह सर. ओव्हर टू मुन्ना सर. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद संदीप जी. गुड इवनिंग एवरीवन. जैन प्रीमियर लीग 2026 लीग के मैचेस का आज आखिरी दिन. लीग के मुकाबलों का आज आखिरी दिन है. आज टेबल में आज पिक्चर क्लियर होने वाली है. हाँ बोलो ना. पहला जो मैच खेला गया था उस मैच का मैन ऑफ द मैच देना बाकी है और पहले मैच के मैन ऑफ द मैच बने थे सुरेश जी मुनोत. प्लीज सुरेश जी मंच पर आ जाइए. और मूवमेंट ऑफ द मैच नमन चुरड़िया. चलिए दोनों से रिक्वेस्ट है मंच पर आइए. पहली गेंद मयूर जी की. मयूर जी भंसाली नो बॉल से स्टार्ट. 70 रन बनाने हैं जीतने के लिए. तुषार सुराना है स्ट्राइक पर. बॉल अच्छी फील्डिंग. बॉल अच्छी फील्डिंग. चौका बचाया. ऋषभ चुरड़िया ऑन अ स्ट्राइक. Next ball. Oh, edge and 4 runs. देखिए जन सेवा. थैंक यू डीजे. धन्यवाद भाई. डीजे वाले भाई धन्यवाद. जन सेवा का कोई डायरेक्टर अगर मौजूद हो तो आपसे रिक्वेस्ट है कि मैन ऑफ द मैच देना है प्लीज. इस बार ऑफसाइड में खेला गेंद को.
कोई रन नहीं आया। 6 रन बने हैं पहले ओवर में, अब तक 3 गेंदें हुई हैं, स्कोर 6 रन। 70 रन बनाने हैं जीतने के लिए। नेक्स्ट बॉल, और ये लेग स्टंप से बाहर गेंद। मयूर जी भंसाली, अगली गेंद मयूर की गेंद, ऋषभ को प्यार से मोहब्बत से खेला, मिस फील्ड, और सेकंड अटेम्प्ट में फील किया गया। एक नंबर चश्मे वाले भाई। आठ रन। अगली गेंद लेकर तैयार हैं मयूर, और लेग स्टंप के बाहर एक बार फिर। फैंटम्स के दोनों ओपनर्स डावखुरे हैं। अगली गेंद सुराना को, कट किया गेंद को। 5 गेंदों में स्कोर है 10 रन। नेक्स्ट बॉल, 11.67 के रन रेट से रन बनाने हैं जीतने के लिए, तकरीबन 12 रन। स्वीप, पहले ओवर का खेल खत्म हो गया है। 1 ओवर के बाद स्कोर, और इस बार इस गेंद को ऑन साइड में स्वीप करने वाले अंदाज में बल्ला चलाया गया था सुराना द्वारा। डॉट गेंद निकल खा भी आए हैं गेंदबाजी करने के लिए। स्कोर है 14 रन 7 गेंदों में। कट किया गेंद को पॉइंट की तरफ। क्या स्ट्रोक खेला है, प्यार से मोहब्बत से केवल दिशा दिखाई गेंद को। एटीन रन। चेतन कोचर कुछ टिप्स दे रहे हैं खाबिया को। ओवर नंबर 2। नो बॉल का इशारा, नो बॉल का इशारा अंपायर आकाश जी द्वारा। निखिल खाबिया गेंदबाजी के मोर्चे पर है। कड़क शॉट, आकाश काले सर इस समय मेन अंपायर हैं। करण दुर्गुड़े जी इस समय स्क्वायर लेग अंपायर। और एक शानदार शॉट, परफेक्ट टाइमिंग, फुल फेस ऑफ द बैट, बैक टू बैक बाउंड्रीज। 28 रन्स। फ्लिंटफ सर भी आ गए हैं, भरत काले जी हैं, दुर्गुड़े सर हैं, विक्रम जी दुर्गुड़े। ये सब वो नाम जो हर वर्ष अपना बहुमूल्य योगदान देता है। ऑन साइड में फ्लिक किया, 1 रन आएगा। 29 रन। सेकंड ओवर का खेल इस समय प्रगति पर है। अंतिम गेंद लेकर तैयार हैं खाबिया अपने ओवर की। सामने होंगे तुषार सुराना। एक लिया गेंद ने बल्ले का। ओवर कंप्लीट। दो ओवर का खेल पूरा हो गया। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 33 रन। 24 गेंदें बाकी हैं। आने वाली 24 गेंदों से जीतने के लिए बनाने होंगे फैंटम्स को 37 रन। मयूर, नेक्स्ट बॉल फॉर चिरडिया।
एक रन लिया जाएगा, स्कोर 34 रन्स। तुषार हैं स्ट्राइक पर। अब मयूर बंसाली अगली गेंद लेकर तुषार के लिए, गेंद लेग स्टंप के बाहर, गेंद वाइड का इशारा अंपायर की ओर से। स्कोर अब 35 रन। स्टीयर करने की कोशिश थी गेंद को, गेंद और बल्ले में किसी प्रकार का कोई संपर्क नहीं। एक और डॉट बॉल। कट किया, कट किया। नहीं, अगली गेंद लेकर मयूर भंसाली, स्वीप करने की कोशिश, टर्न हुई गेंद और टर्न होकर मिडल स्टंप की गेंद ऑफ स्टंप के बाहर निकली। 40 रन बने हैं। नेक्स्ट बॉल। कुशल चुरड़िया जी आए हैं, कुशल चुरड़िया उर्फ लाला। हार्दिक स्वागत है आयोजन कमेटी की तरफ से कुशल का। मोहब्बत से उन्हें लाला कहा जाता है। 46 रन बन गए। अब नेक्स्ट बॉल, पहले ही तैयार हो गए थे ऋषभ। घुटना टेक, तमाशा देख। थैंक यू। अभिजीत पारक गेंदबाजी कर रहे हैं, स्कोर हो गया है 50 रन। 16 गेंदें बची हैं। खराब गेंद, खराब गेंद। नो बॉल +4। सोलह गेंदें बाकी हैं और 15 रन बनाने हैं। अब अगली गेंद ऋषभ चौरड़िया को, एज देखते हैं, रोकी गई है गेंद। 1 रन कंप्लीट किया जाएगा। रन संख्या बढ़ती हुई पहुंचेगी 56 रन पर। अब करण सर कुछ पूछ रहे हैं मेन अंपायर से, बाउंड्री चेक कर रहे क्या? ठीक ठीक, एक मिनट। करण दुर्गुड़े जी सेटिस्फाइड नहीं है। अंपायर्स रिव्यू हैं, देखते हैं। अगले मैच के टॉस के लिए सनराइजर्स एंड मैवरिक्स आ जाइए, दोनों कैप्टन्स। सनराइजर्स, मैवरिक्स। यस, चौके का इशारा अंपायर की ओर से। 4 रनों का इशारा अंपायर की ओर से। क्या पैनी निगाहें हैं करण सर की। यही खासियत है इन अंपायर्स की। अगर संदीप भाई बोराड़ी की जबान में कहा जाए तो डोळ्यात तेल घालून पंचगिरी करतात। और रिवर्स अटेम्प्ट एंड 4 रन्स और एक चौका। नो एंड 4। दो रन बनाने हैं, 14 गेंदें बाकी। क्या बैटिंग की है ऋषभ ने। 15 गेंदों में 39 रन बनाकर खेल रहे ऋषभ। दैट्स इट।
चलिए सनराइजर्स, थैंक यू दाइमा जी। दादीज कैटरर्स की ओर से डिनर सर्व कर दिया गया है।